छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं रायगडावर कार्यक्रम झाला। या कार्यक्रमात ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना भाषणाची संधी दिली, तर इथल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भाषण झालं नाही। काय घडलं होतं नेमकं ते आपण पाहूया। ऐनवेळी फडणवीसांकडून शिंदेंना भाषणाची संधी, अजितदादांचं भाषण मात्र झालंच नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं रायगडावर कार्यक्रम झाला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। सुरुवातीला खासदार उदयनराजे यांचं भाषण झालं। भाषणासाठी पोडियमवर मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव त्यानंतर पुकारण्यात आलं। देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो। फडणवीसांनी मात्र भाषणासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव पुकारण्यास सांगितलं। अमित शहांनी देखील हाताने इशारा करत भाषणासाठी एकनाथ शिंदेंचं नाव पुकारण्यास सांगितलं, पण शिंदेंनी फडणवीसांना तुम्ही भाषणासाठी जा असं म्हटलं। मात्र फडणवीसांनी शिंदेंना आग्रह धरला आणि शिंदे भाषणासाठी उठले। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। घडलेल्या या सगळ्या प्रकारामुळे शिंदेंचं नाव घेण्यासाठी उद्घोषक विसरले की शिंदेंचं भाषण आयोजित नव्हतं हा प्रश्न उपस्थित झाला। राजकीय वर्तुळामध्ये मात्र शिंदे नाराज तर नाहीत ना, अशा चर्चांना उधाण आलेलं आहे। देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। माहितीनुसार रायगडावर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं नव्हतीच, मात्र फडणवीसांनी संधी दिल्यानं शिंदेंचं भाषण झालं। पण शिंदेना संधी दिली तर मग दादांना संधी का नाही, अशा चर्चा देखील आता रंगल्या आहेत।